ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। जीवे मरण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संजय राऊत यांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली आहे। दरम्यान धमकीच्या आरोपानंतर संजय राऊतांचा जबाब नोंदवण्याकरता ठाणे पोलिसांच्या 6 जणांचं पथक नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये दाखल झालं। ठाणे एसीपींच्या उपस्थितीत संजय राऊत यांचा जबाब नोंदवला। तब्बल 3 तास राऊत यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं। संजय राऊत यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाचं पत्र ज्यावेळेला ट्विट केलं त्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्याचं काम जे आहे ते ठाणे पोलिसांकडून केलं जात आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ठाणे पोलिसांचं हे पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे आणि हे पोलिसांचं पथक जे आहे ते संजय राऊत यांचा जबाब घेऊन आता रवाना झालेलं आहे। जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर 3 ते 4 अधिकारी जे आहेत ते या वाहनामधून या ठिकाणी संजय राऊत यांचा जबाब घेण्यासाठी आले होते। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर नेमका काय जबाब घेण्यात आलेला आहे? आपण बघतोय पोलीस जे आहे ते याबाबत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। समोर एक पोलीस तर पुढे मागे 2 पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। आणखी काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण त्यांच्या सर नेमकं काय जबाबामध्ये घेण्यात आलं? सर काय माहिती घेण्यात आली? आपण बघतोय ठाणे पोलिसांचं हे पथक जे आहे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी आता राऊत यांची चौकशी करून ते आता रवाना झालेला आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर नेमकी काय चौकशी झाली? आपण बघतोय दृश्यांमध्ये साधारणतः 2 अधिकारी या वाहनात देखील आहे। इनोवा जी गाडी गेली त्यातनं देखील 2 ते 3 अधिकारी त्या ठिकाणी होते आणि अशा पद्धतीने हे ठाणे पोलिसांचं पथक जे आहे ते संजय राऊत यांचा जबाब घेऊन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। त्यामुळे संजय राऊत यांच्या जबाबामध्ये आणखी काही नावं समोर आली का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक। 2.5-3 तास जबाब नोंदवून घेतल्यानंतर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात। म्हणून काय झालं? कशा घाता गुन्हा दाखल झाला? आपण कोणाविषयी? अजिबात नाही वापरला मी अपशब्द। माननीय अमित शहा त्यांचे नेते, गृहमंत्री हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरला। त्या अपशब्दाला मी त्या शब्दानं उत्तर दिलं। गुन्हा दोघांवर दाखल व्हायला